EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. EPS 95 पेन्शनधारकांना आता मिळणार मोठा दिलासा. 8,000 रुपये पेन्शन थेट खात्यात ट्रान्सफर होणार. तर चला पाहूया. पेन्शन योजनेशी संबंधित लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता पेन्शनधारकांना ऑटो क्रेडिटद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात मासिक पेन्शन मिळू लागेल. विशेष म्हणजे ही प्रणाली सरकारने 8,000 रुपये मासिक पेन्शन अंतर्गत लागू केली आहे. EPFO आणि सरकारचा संयुक्त पुढाकार आहे. त्या अहवालानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे EPS 95 योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने पेन्शन पेमेंट सुनिश्चित केले जात आहे. आता त्यांना दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही किंवा कार्यालयात जावे लागणार नाही. आता लाभ कोणाला मिळणार? तर या योजनेचा लाभ त्या पेन्शनधारकांना दिला जाईल जे EPS 95 अंतर्गत येतात आणि ज्यांचे मासिक पेन्शन 8,000 किंवा त्याहून कमी आहे. आता ही रक्कम दरमहा वेळेवर थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. तर पेन्शनधारकांना काय करावे लागेल याच्यासाठी? तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांच्या EPFO खात्याची माहिती आणि बँक खाते आधाराशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर ही प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असेल तर त्यांना वेगळे काही करण्याची गरज नाही. आता अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती आधी. आता EPS 95 पेन्शनधारकांची किमान पेन्शन रक्कम वाढवण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. सध्या या योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन अत्यंत कमी मानले जाते. त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि 8,000 ची थेट क्रेडिट प्रणाली ही सकारात्मक सुरुवात मानली जात आहे. थँक्यू.